आज असं एकदम अचानक? काय नाही असंच. दरवळू दे चाफ्याचा सुगंध, नव्या दिवसाचा नवा आनंद. अरे वा, आज तुमचा तर कवी बऱ्याच दिवसांनी जागा झाला. नाही हो, अशीच गंमत केली. त्यामुळे आता मी तुम्हाला खरं सांगतो. खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. कारण ना मला माझी चूक कळली. खरं तर मला जाणीव झाली माहिती आहे का, या गेल्या काही दिवसामध्ये माझं डोसकं नाही ठिकाण्यावर. सगळा माझ्या डोसक्याचा जो ताण आहे, माझ्या डोसक्यात चाललेला जो सगळा गोंधळ आहे ना, त्या सगळा राग तुमच्यावर निघायचा. खरंच की तुमची काही चूक नसताना मी तुम्हाला बोलायचो. बरं तुम्हाला बोलायचं तेव्हा बी मला कळायचं, पण मला कंट्रोलच व्हायचं नाही. तर तरी तसंच होतंय. पण मला आज जाणवलं. मी आता ठरवलंय, आता कोणालाच काय बोलायचं नाही. तुम्हाला बी नाही, कोणाला. त्या चारूला तर मॅडमना बी मी काय बोलणार नाही. मी काय बोलायला जाणार नाही, काय सांगायला जाणार नाही. म्हणजे त्यांचं बी मन दुखवायला नको, कोणाचंच नको. पण तुम्हाच नाही, जर या गेल्या काही दिवसांमध्ये जर काही कमी जास्त बोललो असेल तर त्याबद्दल सॉरी. तुम्ही मला माफ करा. अहो काय करताय अधिपती? नाही खरंच. अहो तुम्ही माफी काय मागताय? एवढं चांगलं फूल दिलत ना. तुम्हाला सांगू का अधिपती, मला आपल्या नात्यात कुठलीच फॉर्मॅलिटी नको. ना फुलाची ना माफीची. गजऱ्याची चालेल काय? चालते की. अजून मधून गजरा आणला तर आवडेल मला. येस, तुम्ही आम्हाला जे काही समजून घेताय का नाही वासरीन बाई, त्याच्यामुळेच आपलं जे काही नातं भारी चाललंय ते चाललंय बघा. पण खरं सांगा, खरंच माझी इच्छा असते माहिती आहे का, येताना गजरा आणावा, तुम्हाला चाफ्याचं फुल आवडते ते आणावं, गुलाबाचं फुल आणावं. पण इच्छा असली तरी प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. आणि आता सध्या तर जरा सैर बहिरच चाललंय, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्याशी छान आनंदाने बोललात ना, माझ्यासाठी तेच पुरेसे. तसं नाही, नुसतं बोलून होत नाही. ते कवा कवा गणे भावना व्यक्त करायला फुलच कामात देतात. हे मात्र खरं. बाबा, आई नाही आल्या का इकडे? नाही, इथं नाही आले. अच्छा, मला खाली पण त्या दिसल्या नाहीत. त्यांच्या खोलीत मी गेले, तिकडे त्या नव्हत्या. मला वाटलं इकडे आल्या असतील, म्हणून मी त्यांचा चहा घेऊन आले. ठीक आहे, मी बघते कुठे आहेत ते. अक्षर, थांब ना, बैस जरा, मला बोलायचंय. बरं. काय झालं? अक्षर, चारू या रूम मध्ये फारशी येत नाही. ती गेस्ट रूम मध्येच असते सतत. तिला जेव्हा वाटतं तेव्हाच ती बाहेर येते. आणि खरं सांगू, मलाही तिला डिस्टर्ब करावंसं नाही वाटत. बाबा, म्हणजे माझं धाडस नाही झालं विचारायचं, पण आल्या आल्या त्या गेस्ट रूम मध्येच राहिल्या. म्हणजे स्वतःहूनच तसं म्हटल्या. आता इतके दिवस झाले तरी त्या तुमच्या खोलीत येत नाहीत. म्हणजे तुमच्या खोलीत याला काही हरकत आहे का त्यांना? अगं, तिला कोणाची हरकत असणार आहे? कोण अडवणार तिला? पण तिला कम्फर्टेबल वाटायला हवं ना. नाही, बरोबर आहे, पण म्हणजे तुम्ही अधिपतींचे आई बाबा आहात ना, तर म्हणजे मला असं म्हणायचंय की कसं आहे अक्षरा, तिला तिचा वेळ मिळायला हवा. ती कम्फर्टेबल असायला हवी. तिला स्पेस द्यायला काहीच हरकत नाहीये माझी. तुला सांगू का अक्षरा, चारू या घरात परत आली आहे ना, याहून मोठा आनंद नाहीये माझ्या आयुष्यात. मला त्यापुढे बाकी कशाचंच काही वाटत नाही. तिला तिचा वेळ घेऊ दे. काळजी एकाच गोष्टीची आहे, ती त्या गेस्ट रूम मध्ये एकटी राहते का. आणि आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे ती आणखी एकटी पडायला नको आहे. तिनं कुणाजवळ तरी मन मोकळं करायला हवं. माझा कन्सर्न एवढाच आहे की ती एकटी पडायला नको आहे. नाही बाबा, त्या एकट्या नाही पडणार. आपण आहोत ना. आपण त्यांना एकटेपणाची भावना जाणवूच द्यायची नाही. तू आहेस तर मला कसलीच काळजी नाही. तू सगळं सांभाळून घेशील. पण तिच्या मनातला तो एक मोठा सल निघायला हवाय. कोणता सर? हाच. अधिपतीनं तिला आई म्हणायला हवं. हा एकच सल आहे ना सध्या तिला. तेही होईल एक ना एक दिवस. पण मला काय वाटतं बाबा, तोपर्यंत तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे, बोललं पाहिजे एकमेकांशी. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. अक्षरा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय. पण मी तुला म्हटलं ना, माझी काही हरकत नाहीये. मी ठीक आहे.
आपण फक्त देवीकडे प्रार्थना करूया, अधिपतीच्या डोक्यात लवकर प्रकाश पडावा आणि त्यानं तिला आई म्हणून स्वीकारावा, बस. बाकी काही नको आहे. बाबांशी मोकळेपणाने नाही बोलता येणार मला. अरे भावा काही नाही, ते आपल्या मुंबईच्या ऑर्डर जरा वाढल्यात आणि आपल्या मालाला पण खूप मागणी आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे. नाही हे बघ कसं आहे, आज मला लवकर यायला जमणार नाही. तू जा फॅक्टरीत, तू काम सुरू कर, काय फोनाफोनी वगैरे सुरू कर. मी येतो जसं माझं होईल इथलं तसं. नाही कामं मी करतोच आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टवर तुझ्या सह्या लागणार आहेत. होय बरोबर आहे. मी ते भेटल्यावर बघतो की, आल्यावर करतो ऑफिसमध्ये. आता आज जरा लेटच होणार आहे रे. बरं ठीक आहे. काही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम काय नेहमीच, जाऊ दे ते सोड. आपलं टार्गेट जे आहे ते लक्षात ठेव. आई साहेब लवकरात लवकर घरला यायला पाहिजे. बाकी प्रॉब्लेम मी सोडतो. अरे भावा आपले प्रयत्न चालू आहेत ना, आई साहेब सापडतील लवकर. हा तू काळजी करू नकोस. आणि मी पण का नाही आज पोलीस स्टेशनला जाऊन जरा स्वतः जाऊन भेटून येतो परत एकदा. काय मागचे काही दिवस झाले नुसतं फोनवर चाललंय. फोनवर नुसतं करतो 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 म्हणतात. नंतर ते बी तिकडं गपगार, आपण बी इकडं गपगार. तसं करून चालणार नाही. मी जाऊन भेटून बोलून येतो काय ते. बरं तू जाऊन ये पोलीस स्टेशनला. ते तुझ्या माणसासनी तू सांगितलं होतंस, त्यांचं काय फीडबॅक वगैरे काय? हो भावा मी आहे त्यांच्या टचमध्ये, पण असं कन्फर्म असं काही फीडबॅक येत नाहीये. आणि मी आणखी माणसं शोधलेत. हां लावले त्यांना कामाला. तू काळजी करू नकोस, आई साहेब सापडतील लवकर. सापडतील सापडतील, सापडायलाच पाहिजे. आणि यो पॉझिटिव्ह आपण हे ठेवूया, सापडणार. बरं ठेवू का मी फोन? हम्म.